नमस्कार मंडळी. आज आपण चिकन मसाल्याची रेसिपी बनवणार आहोत, जे अगदी 10 ते 15 मिनिटात बनवून तयार होणारी आहे. मसाला बनवायची थोडीशी वेगळी पद्धत वापरून आणि जास्त मेहनत न घेता झटपट बनवून तयार होणारी आजची आपली ही चिकन मसाल्याची रेसिपी आहे. तर टेक्स्चर तुम्ही बघू शकता, कलर बघू शकता, मस्त छान आलेला आहे आणि बनवायला अगदी सोपी अशी रेसिपी आहे. तर चला करूया रेसिपीला सुरुवात. त्यासाठी सर्वात आधी आपण मसाला बनवून तयार करून घेऊया. 2 मध्यम आकाराचे कांदे मी असे उभे आणि जरा जाडसर असे चिरून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता आणि 2 मध्यम आकाराचे टोमॅटो सुद्धा असे उभे चिरून घेतलेले आहे. थोडासा एक अर्धा मिनिट आपल्याला पॅनमध्ये हे ॲड करून भाजून घ्यायचं आहे. खूप जास्त आपल्याला मसाला आज भाजायचा नाहीये. थोडंसं वेगळं पद्धत वापरून आज आपण हे बनवणार आहोत. 6 ते 7 मी इथे काजू वापरलेले आहे आणि अर्धा कप इतकं पाणी आपल्याला ह्याच्यात ॲड करून घ्यायचं आहे. झाकण लावून एक 2 ते 3 मिनिटं छान याची वाफ काढून घ्यायची आहे. हे बघा तुम्ही बघू शकता एक 2 ते 3 मिनिटं झालेले आहे. अजून थोडंसं आपण ह्याला शिजवून घेऊया, म्हणजे जे कांदे आहे ते अजून थोडासा मऊ व्हायला पाहिजे. तर थोडासा आपण ह्याला मिक्स करून घेतलेला आहे इथे. आता आपण ह्याच्यात एक 2 इंच इतकं आलं छोटे-छोटे तुकडे करून घेतलेले आहे. 8-10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे. हे सुद्धा आपल्याला ह्याच्यात ॲड करून घ्यायचं आहे आणि थोडंसं मिक्स करून झाकण लावून पुन्हा 1-2 मिनिटं आपल्याला याची छान अशी वाफ काढून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकता आपण झाकण लावून घेऊया आणि 2 मिनिटं ह्याची छान अशी वाफ काढून घेऊया. इथे 2 मिनिटं झालेले आहे. तुम्ही बघू शकता कांदे मस्त मऊ झालेले आहे. त्याचबरोबर जे टोमॅटो आहे ते सुद्धा छान मऊ झालेले आहे. काहीही जास्त मेहनत न घेता आज आपण हे मसाला बनवणार आहोत. तर तुम्ही इथे बघू शकता कांदा, टोमॅटो आणि जे आपण ह्याच्यात काजू वापरलेले आहे ते सुद्धा छान मऊ झालेले आहे. आता जे टोमॅटोचा ह्याच्या वरची जे सालं आहे ते शक्य असेल, निघत असेल तर तुम्ही काढू शकता. जर नाही काढलं तरीही चालेल, कारण आपण हे मसाला मिक्सरमध्ये छान अशी पेस्ट करून घेणार आहोत. तर इथे तुम्ही बघू शकता जितकं मला शक्य आहे तितके मी टोमॅटोची जी सालं आहे ते काढून घेतलेली आहे. थोडंसं थंड झालं की मिक्सरमध्ये छान अशी आपल्याला याची मऊ अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आता मी पॅनमध्ये 3 ते 4 चमचे तेल ॲड करून घेतलेलं आहे. छान गरम झालं की जे मसाल्याचं पेस्ट आपण तयार करून घेतलेलं होतं, ते आपल्याला ह्याच्यात ॲड करून घ्यायचं आहे. आता आपण 2 ते 3 मिनिटं याला छान असं भाजून घेऊया. 1 मिनिटभर मी इथे भाजून घेते. हे बघा या पद्धतीने थोडंसं जे तेल आहे ह्याच्यात मिक्स झालं की झाकण लावून 1 मिनिटभर पुन्हा आपण याची वाफ काढून घेऊया. म्हणजे जे मसाले आहेत तेलात छान असे भाजले जाईल. आता मिनिटभर झालेला आहे तुम्ही बघू शकता. पुन्हा एकदा आपण ह्याला छान असं मिक्स करून घेऊया. त्यानंतर ह्याच्यात आपल्याला मसाले ॲड करून घ्यायचे आहे. आता मसाल्यांमध्ये आपण सर्वात आधी काश्मीरी लाल तिखट इथे ॲड करून घेतलेलं आहे 2 चमचे. अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट मी याच्यात वापरलेला आहे. अर्धा चमचा धनेपूड, चवीपुरतं मीठ आणि त्यानंतर चिकन मसाला किंवा गरम मसाला 1-2 चमचे याच्यात ॲड करून घ्यायचे. छान असं मिक्स करून घ्यायचं जोपर्यंत मसाला छान आपला जे मसाला आपण पिसलेलं होतं याच्यात मिक्स होत नाहीये, तोपर्यंत आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा या पद्धतीने. त्यानंतर मी इथे अर्धा किलो इतकं चिकन घेतलेलं आहे. याला सुद्धा आपल्या मसाल्यामध्ये छान असं इथं मिक्स करून घ्यायचं आहे. मसाल्यामध्येच आपल्याला हे जे चिकन आहे आता थोडंसं 1 मिनिटभर आपल्याला ह्याच्यात हे मिक्स करून घ्यायचं आहे. काहीही जास्त याला मॅरिनेट करायची गरज नाहीये किंवा तळून घ्यायची गरज नाहीये. आपण डायरेक्ट इथे मसाल्यामध्ये ते चिकन ॲड करून घेतलेलं आहे. 2 हिरवी मिरची आपण ह्याच्यात ॲड करून घेऊया, म्हणजे मसाल्याची चव अजून वाढते. आता छान मिक्स करून झालं की लगेचच आपण ह्याच्यात ॲड करून घेणार आहोत ते म्हणजे कसुरी मेथी. एक अर्धा चमचा इतकं कसुरी मेथी हातावर छान असं कुस्करून आपण ह्याच्यात ॲड करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता. आता आपल्याला शक्य तितकं पाणी आपण ह्याच्यात ॲड करून घेतलेलं आहे. मी अर्धा कप इतकं पाणी, गरम पाणी ह्याच्यात ॲड करून घेतलेलं आहे. तुम्हाला ग्रेव्ही जशी हवी असेल तितकं तुम्ही पाणी ह्याच्यात ॲड करून घेऊ शकता. मी अर्धा कप वापरलेला आहे, कारण आज आपण चिकन मसाल्याची रेसिपी बनवणार आहोत. आता झाकण लावून एक 6 ते 7 मिनिटं छान याची वाफ काढून घ्यायची आहे. 6 ते 7 मिनिटं झालेले आहे. मध्यंतरी एक 3 ते 4 मिनिटात तुम्ही पुन्हा एकदा याला मिक्स करून घेऊ शकता. त्यानंतर पुन्हा झाकण लावून एक 6 ते 7 मिनिटं आपण छान अशी वाफ काढून घेतलेली आहे. कलर बघू शकता, टेक्स्चर बघू शकता, तेल सुटलेलं आहे, म्हणजे मसाला आपला छान भाजून झालेला आहे आणि 6-7 मिनिटात जे आपलं चिकन होतं ते सुद्धा छान इथे मऊ झालेलं आहे, सॉफ्ट झालेलं आहे, चुरलेलं आहे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर याच्यावर ॲड करून घ्यायची. त्यानंतर आपण ह्याला भाताबरोबर, चपातीबरोबर किंवा अगदी पराठ्याबरोबर सुद्धा सर्व्ह करू शकता. तर कशी वाटली मंडळी आजची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा.
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पुन्हा भेटूया. अशी छान-छान रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आनंदी राहा. धन्यवाद.